हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर परत एकदा भरपूर सारा शॉपिंगचा स्टॉक आलेला आहे आणि चला तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करते। आणि प्रत्येक वेळी आपल्याकडे वेगवेगळी शॉपिंग असते, सेम रिपीट ते प्रोडक्ट नसतात, म्हणजे काही असतात काही वेगळे असतात। तर चला, तर याच्यातली बऱ्यापैकी सगळी शॉपिंग ही कस्टमरची असते, फक्त 2-3 गोष्टी असतील त्या माझ्या आहेत, त्याही शिलाईच्या रिलेटेड। बाकी मी माझ्या स्वतःसाठी आता बरेच दिवस झाले काही शॉपिंग केली नाही आणि ते सुद्धा मी आता म्हणजे करणार आहे थोडीशी। तर पहिल्यांदा हे ना लेस मागवल्या, जसं की मी गोल्डनच्या मागवल्या होत्या, ती मला गुढीसाठी वगैरे भरपूर फायदा पडतो, कारण भरपूर गुढीच्या ऑर्डर आलेल्या आहेत भरपूर। म्हणजे अजून तर मी व्हिडिओ पण नाही टाकले, तो त्याच्या आधीच मला इतक्या गुढीच्या ऑर्डर आहेत आणि अजून तर मी व्हिडिओ टाकल्यानंतर मला भरपूर ऑर्डर्स येतील, त्याच्यामुळे त्या आता मला भरपूर बऱ्यापैकी 8 होते ना ते पॅक, भरपूर दिवस जातील ते, म्हणजे एवढा सीझन तरी निघेल आता गुढीचा। त्याच्यानंतर आता मी सिल्वरच्या नॉट मागवल्यात। तर ह्या सिल्वर ह्याच्यासाठी की आपले जे पार्टीवेअर ड्रेस आहेत ना त्याला मी इथं मध्ये सिल्वर लेस दिली, त्याच्यामुळे पाठीमागे सुद्धा मी सिल्वरच नॉट लावणार आहे, त्यामुळे छान लुक येईल। गोल्डनची लावली ना तर ते लुक बरोबर दिसत नाही, त्याच्यासाठी मग हे मी घेतलंय। तर हे सुद्धा किती आहेत बघा, 2, 3, 4 आणि 5, ह्याच्यामध्ये 2 आहेत। तर 5 मला फक्त 150 रुपयांना पडलेत, का 150च्या पण खालीच आहेत बहुतेक। हे बघा 5 आहेत। तर किती मीटर असेल मला काय तसं सांगता येणार नाही, पण 9 मीटर असेल तरी सुद्धा भरपूर होईल, कारण 100 कितीतरी रुपयाला 140 का 130 रुपयांना हे 5 पडले, त्याच्या मानाने मग 50 रुपयाला एक असतं बाहेर घेतलं तर मला हे छान वाटतंय, कारण भरपूर टिकते सुद्धा। गोल्डनच्या तर मी किती ड्रेस शिवले, तर आताशी 2च संपले, त्यातले अजून 6 शिल्लक आहे त्यातून। तर तुम्ही हे शिलाई काम करत असाल तर नक्की असल्या गोष्टी ऑनलाईन घ्या आणि स्वस्त मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन, स्वस्तात मस्त, कारण शिलाईचं काम आपल्याला तुम्हाला माहिती आहे मेहनत तर असते, पण तेवढं सामान पण जातं आणि परवडलं पण पाहिजे, तर त्यासाठी। त्यानंतर आता दुसरं पार्सल ओपन करते। तो पाठीमागे तुम्हाला ब्लॅक ड्रेस दिसतोय ना, तो तुम्ही म्हणाल किती दिवस झाले किती व्हिडिओमध्ये तो दिसतोय, तर झाले असं की मी कोणत्याही ड्रेसला ओढणी देत नाहीये, कारण ओढणी करायचं म्हणजे एका साडीत मग घेर नाही होत ह्याच्या ड्रेसला, आणि मग घेर कमी होतं जर ओढणी त्या साडीतून करायची म्हटलं तर। आणि त्या ताईंना ओढणी पाहिजे होती, त्यांना विदाउट ओढणी तो ड्रेस नको होता, आणि मग त्याच्यासाठी त्या बोलल्या की तुम्ही मागवा ओढणी मॅचिंग आणि मग मला द्या। तर मग त्यांच्यासाठी मी हे पिंक ओढणी घेतली त्याच्यावरती, तर मॅच होऊन जाईल, ती बरोबर मॅच होईल। बघा मस्त ओढणी आहे, 150 रुपयाला भेटली आणि आता मी त्यांच्याकडून 150 रुपये मागूही शकत नाही, कारण त्यांनी आधी म्हटलं होतं की ड्रेसमधून तयार करा, मी म्हटलं झालं तर करते, पण तो अम्ब्रेला घेरमध्ये झाला ड्रेस, त्याच्यामुळे एक तुकडा पण त्याचा शिल्लक राहिला नाही, तर कशी ओढणी होणार। तर आता ह्या ओढणीचं बघू कसं होतंय। तर या ओढणीला गोंडे पण आहेत, हे बघा असं खालच्या साईडने गोंडे आहेत, मी ओपन करून दाखवते। खूप सुंदर ओढणी लावली ना दिसणार आहे, आणि लेंथ पण भरपूर मोठी आहे, तर हे भरपूर मोठी, किती छान। माझ्यावर तर हा कलर किती खुलून दिसतोय, हे बघा किती मस्त दिसतोय। तर आता मी विचार करते की प्रत्येक ड्रेसवरतीच आपण ओढणी ठेवूया, वाटलंच तर थोडे जास्त पैसे घेऊया। तशी मला वाटतं वन पीस साठी ओढणीची गरज नाही, मी स्वतः पण 1 पीस वरती का ओढणी वगैरे घेत नाही, पण थोडेसे शॉर्ट असतील ना, ज्यावेळेस जरा गुडघ्याच्या खाली वगैरे असं असतं त्यावेळेस ओढणीची गरज असते, कारण खाली आपली लेगीज पण दिसते ना त्याच्यामुळे। त्यानंतर आता पुढचं, तर या ओढणीमध्ये पण भरपूर कलर आहे, तुम्हाला तुमच्या कलरची घ्यायची असेल तर घेऊ शकता, फक्त ड्रेसचा काठ ज्या कलरचा असेल त्या कलरची ओढणी घ्यायची, मॅच होऊन जाते काही नाही। त्यानंतर परत पार्टीवेअरच्या त्या साड्या ऑलरेडी त्या दिवशी मी किती ओपन केल्या होत्या आणि परत आल्यात आता। तर ही एक आहे आणि ही दुसरी, कारण की ड्रेसच तेवढे आहेत शिवायला, त्याच्यामुळे हे बघा हे दुसरे आहे। आणि ह्याच्या ब्लाउज पीस साठी तुम्हाला इतक्या छान आयडिया दिल्या, त्यासाठी खरंच खूप थँक्यू। एका ताईने सांगितलं की व्हाईट कलरची पोटली बॅग बनवा आणि त्याला छान लटकन आणि लेस लावून अट्रॅक्टिव्ह करा, तर मी तसं पण ट्राय करेन आणि ब्लाउज पण शिवून रेडीमेड विकण्याचा प्रयत्न करेन, त्यासोबत क्रॉप टॉप जीन्सवरचे टॉप ते सुद्धा ट्राय करेन, एक सगळ्याचं ट्राय करेन, कारण एवढ्या ब्लाउज पीस तुम्ही करणार काय हा प्रश्न आहे। एका ताईने तर सांगितलं की 16 सोमवार व्रतासाठी चौरंगावर वस्त्र हात अंतरतात पांढऱ्या कलरचं, तर त्यासाठी कर, तर ते पण मी ट्राय करेन, पण आता हे आलं महाशिवरात्री आली, त्याच्यामुळे आत्ता होणं पॉसिबलच नाही, त्यामुळे आता नाही होणार, तर उद्याच तर महाशिवरात्री।
सेमच तीच साडी, सेम टू सेम, काही चेंज नाही. 3 आल्या त्या दिवशी मी किती 8-10 ओपन केल्या होत्या, परत 3 आल्यात. त्यानंतर पुढचे तर हे कॉम्बोच आहे त्यांच्या मुलीला आणि त्यांना सेम कॉम्बो पाहिजे, तर कॉम्बोसाठी त्यांनी घेतली. बघूया कसे. तर हे बघा असे छान आहे, साडी मस्त आले. जॉर्जेट फॅब्रिक आहे याचं, बघा जॉर्जेट आहे, सुळसुळीत जॉर्जेट आहे, मस्त आहे. पण साडी 400 रुपयानं भेटली, 425 का काहीतरी होते, पण छान आहे. याच्यामध्ये कॉम्बो बनणार आहे त्यांचा आणि त्यांच्या मुलीचा, तरी मी त्यांना एकदा दाखवेन. असे आहे, पण सेम त्यांनी जो फोटो सिलेक्ट केला सेमच आहे, तसे काही जास्त चेंज वाटत नाही. त्यानंतर पुढची आपली रेग्युलरची साडी आहे, कारण ही साडी खूप आता ट्रेंडमध्ये आहे. तर ह्याच साडीचं मी इतके फोटो टाकते, जवळजवळ 125 माझ्याकडे पॅटर्न आहे साड्यांचे, पण सगळेजण ही साडी सिलेक्ट करतात. काय सगळ्यांना हीच साडी आवडते त्याच्यामुळे, कारण भरपूर आता ट्रेंडमध्ये आहे ना ही साडी, त्याच्यामुळे. तर हे बघा, याच्यामध्ये ही आहे पर्पल कलरची, याचं पण फ्रॉकच बनणार आहे आणि 3 पीस. याची किंमत तर तुम्हाला माहितच आहे, 500च्या समथिंग पडते ती साडी. त्यानंतर मी पुढचं ओपन करते. तर याच्यामध्ये आहे हातीची साडी. एकच त्याच्या आधी मी ड्रेस शिवला या साडीचा, पण तो ड्रेस बघूनच त्याच्यानंतर 2-3 ऑर्डर त्याच ड्रेससाठी आलेत. हे बघ, सुंदर अशी ही हातीची साडी, खूप मस्त लुक दिसतोय, पण इतका जबरदस्त, कारण ब्राईट पण आहे कलर आणि ग्रीन कलर म्हणजे इतका खुलून दिसतो ना तो कलर. मीच घातला होता तर मला तो किती छान ड्रेस दिसत होता. तर हे बघा, मस्त आहे साडी. ही पण 450ला भेटते. त्यानंतर पुढचं, तर ह्याच्यामध्ये जॉर्जेट फॅब्रिक आहे, कारण जो मी कॉलेज गर्लसाठी ड्रेस शिवला होता ना त्यातूनच आहे. वेगवेगळे कलर आहेत, पण सगळे लोक तेच कलर घेतात ना, त्याच्यामुळे असं होते. तर साडी नाही, हे फॅब्रिक आहे, जॉर्जेटचं फॅब्रिक आहे बघा. तर ह्याचा सुद्धा तो ड्रेस बनणार आहे छानसा, तो नव्हता का ब्ल्यू कलरचा होता कॉलेज गर्लचा, तोच बनणार आहे. तर हे सुद्धा 400च्या वर भेटतं. त्यानंतर पुढची ओपन करूया. तर ही सुद्धा साडी ऑलरेडी आपल्याकडे, ह्याचे सुद्धा मी 2-3 कॉम्बो शिवलेले होते, फक्त वेगवेगळ्या कलरमध्ये होते. कोणी मरून घेतं, कोणी पिंक घेतं, ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार. आता हा आहे ना तो ग्रीन आहे, हा सुद्धा कॉम्बोच आहे, आई मुलीचं सेम आहे. ही सेमच आहे, फक्त जी खालची प्रिंट आहे ना तीच वेगळी आहे, बाकी काही वेगळं नाहीये, सेमच आहे जवळजवळ, आणि प्राइस पण सेमच आहे. त्यानंतर पुढचं, तर एक खूप मोठी गुड न्यूज आहे, कारण गुढीपाडवा येतोय आणि गुढीपाडव्यासाठी मी सगळ्या माझ्या मैत्रिणींसाठी, ताईंसाठी ना एक छान अशी भन्नाट ऑफर घेऊन आली, ती म्हणजे आरी वर्क. तर हे ब्लाऊज पीस मी पर्सनली मागवलेला आहे, एक डिझाईन त्यांच्याकडून मी करून घेतलेले आहे सेम. आता याच्यातून मी अजून अशा म्हणजे खूप वेगवेगळ्या डिझाईन आहेत. आता हा माझा हात आणि हे माझं छोटा आहे, जसं मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं तसं. त्याच्यामुळे मी ही जी गळ्याची डिझाईन आहे ना ती अशी लहान घेतली. हे बघा, अशी ओपन करून दाखवते. लहान घेतली, पण मोठ्यांसाठी मोठी, छोट्यांसाठी छोटी, सगळं आहे. इतकी सुंदर आणि प्युअर आरीवर्क आहे, स्टोन आहे बघा, प्युअर आरीवर्क. पाठीमागनं सुद्धा पूर्ण शिवलेलं आहे, ते हाताने काही चिटकवलेलं नाहीये, शिवून आरीवर्क रेडी केलेलं आहे. आणि हा ब्लाऊजची किंमत तर मी इतकी अफोर्डेबल ठेवणार आहे, कारण तुमचा स्वतःचा ब्लाऊज असेल तर आरीवर्क कराय 1,500, 2,000, 3,000, 1700च्या खाली तर कोणीच घेत नाही. पण माझा ब्लाऊज पिसासोबत शिवून सुद्धा तुम्हाला 1,500च्या पण खूप खाली भेटणार आहे. इतकी कमी किंमत राहणार आहे ना या ब्लाऊजची, की इतक्या ऑर्डर येणार आहेत मला माहित आहे. आणि आता मला माहित नाही याचा व्हिडिओ बनवणं कधी होईल, कारण लवकरात लवकर जेवढं होईल ना तेवढं करणार आहे, कारण गुढीपाडवा येतोय. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या साडीला मॅचिंग माझ्याकडून असा ब्लाऊज घ्यावा. आणि याच्यामध्ये कलर, ऑल कलर आहेत, सगळे कलर. आता मी हा फ्लावरच्या हातावरती येणारी डिझाईन घेतली बघा हे. आणि ही जी लाईन आहे ना, ही किती मोठी लाईन आहे बघा, किती पण मोठा हात असू द्या. आता माझा हात बारका आहे तर माझं पूर्ण फिटिंगमध्येच अर्धा जाईल, ते स्टोनचं अर्ध फिटिंगमध्ये जाईल. पण कितीही मोठा हात असू द्या त्यांना सुद्धा ही पुरेपूर पुरणार आहे, एवढी लेंथ अशी दिलेली आहे स्लीवची सुद्धा त्यांनी बघा. आणि छान असा फ्लावर पण इथं
मी फ्लावरची सिलेक्ट केली असं नाही, तर मोराचा पॅच आहे, वेगवेगळे आहेत, इथून इथं लाइनिंग असतात ते पण आहे, खूप वेगवेगळ्या डिझाईन आहेत, खूप वेगवेगळ्या, आणि सगळ्यांचे फोटो सगळे तुम्हाला शेअर करणार आहे. जर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज केला तर तुम्हाला तिथं ह्याच्या सगळ्या डिझाईन, सगळे कलर्स बघायला भेटतील. आता हा रेड घेतला मी, कारण रेड कशावर पण जातो त्याच्यामुळे. पिंक, हे कोणताही कलर घ्या, 12चे 12, अगदी फेंट डार्क मध्ये सुद्धा सगळे कलर. आणि पीसची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे, तुम्हाला आतून पण दाखवते. हे बघा, पीसची क्वालिटी सुद्धा खूप मस्त आहे, आणि याला अस्तर पण तर येणार आहे. आणि हा पाठीमागचा गळा असा राहणार आहे. साईडनी सुद्धा, आता तुम्ही आरीवर करून घेताय, साईडनी सुद्धा स्टोन नसतात, पण इथे साईडनी सुद्धा आहेत. आणि मेन म्हणजे साईडचे जे छोटे छोटे दिसत आहेत ना तुम्हाला, ते सुद्धा शिवलेले आहेत. हे बघा, शिवलेलं आहे, कुठं चिटकवलेलं वगैरे नाहीये, त्याच्यामुळे निघायचा काहीच प्रश्न नाहीये. इतकं हे चांगलं आहे, म्हणूनच मी हे शोधून काढलेलं आहे. हे बघा, ही आहेत दोन्ही बाह्या, हा आहे पाठीमागचा गळा, आणि इकडं आहे हा पुढचा गळा. शिवेल त्यावेळेस तुम्हाला ते बघायला भेटणारच आहे, आणि खूप छान कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. साईज कोणती असू द्या, किंमत एकच राहणार आहे. कोणत्याही मापाचा साईजचा ब्लाउज असू द्या, फक्त तुम्हाला तुमची साईज सांगायची आहे. आणि रेडीमेड जसं तुम्ही ब्लाउज घेता तसेच माझ्याकडून शिवून घ्यायचे आहेत, फक्त प्रॉपर फिटिंगची मापं द्यायची आहे तुम्हाला. त्यानंतर आता, आणि हा आरीवर्कचा आहे, त्याच्यामुळे याची किंमत थोडी जास्त राहील. पण तुम्हाला माझ्याकडून एम्ब्रॉयडरीचा पाहिजे असेल, सेम वर्क येतं, फक्त एम्ब्रॉयडरी असतं, पण सेम दिसायला खूप छान दिसतं, तर तो तर अगदीच कमी किमतीमध्ये आहे, खूप कमी. दोन्ही मागच्या वेळी मी तो घेतला होता, पण त्याचं हा वर्कची डिझाईन होती मला मोठी वाटली, तर मी म्हटलं एम्ब्रॉयडरी घेण्यापेक्षा आपण सीधा आरीवर्क चालू करूया, कारण एम्ब्रॉयडरीपेक्षा आरीवर्कला जास्त रिस्पॉन्स आहे चांगला. पण ज्यांना परिस्थितीनुसार नाही परवडत ना आरीवर्क, त्यांच्यासाठी मी एम्ब्रॉयडरी सुद्धा फोटो टाकेन, तुम्ही मला मेसेज केला तर. नंबर तर तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यानंतर हे आहे कॉटन फॅब्रिक, तर हे दुसऱ्यांदा आले आपल्याकडे, पहिलं पण आलेलं होतं फिडिंग कुर्तीसाठी, आणि आता सुद्धा हे फिडिंग कुर्तीसाठीच आलेलं आहे. त्यानंतर पुढची साडी, तर जे आता आपण बघितली ना त्यातूनच आहे, सेम टू सेम, काही चेंज नाही, फक्त कलर वेगळा आहे. हे बघा, कलर त्यांनी ब्ल्यू सिलेक्ट केलाय, सेम आहे. आणि सगळेच कलर इतके ब्राईट आहे ना की मला पर्सनलीच इतके आवडतात, सगळेच कलर खूप छान आहे. आणि हा ब्ल्यू सुद्धा बघा किती छान फुलून दिसतोय माझ्यावरती सुद्धा. त्यानंतर पुढचं, कधी कधी कट करताना वाटतं आतलं कट व्हायचं, कैचीच्या आहे ना. तर याच्यामध्ये पण आपल्याला पार्टीवेअर साड्या, आता ह्याचं काय ओपन करून दाखवू, तीच आहे, कारण त्यात भरपूर येत आहेत. त्यानंतर ही पुढची, ह्या आपल्या कस्टमर आहेत हैदराबादच्या, त्यांची सेपरेट आणि वेगळी ऑर्डर होती, तर ही आहे त्यांची साडी. हे बघा, खूप जास्त मस्त आहे साडी, खूप मस्त, खूपच छान आहे. फक्त याचे लेस आहे ना दोन्ही पण छोटे आहेत, दोन्ही पण लेस छोटे आहे, पण याचं वर्क म्हणा किंवा सूत म्हणा खूप मस्त आहे. मीच नाही, माझ्याकडे फर्स्ट टाइम आली तर तुम्हाला ओपन करून दाखवते, कारण जी फर्स्ट टाइम येते ती ओपन केल्याशिवाय मला चेंज पडत नाही की कशा. तर हा ब्लाउज पीस आहे, हे बघा, हा ब्लाउज पीस आहे. पण आता ब्लाउज पीसचा ड्रेसमध्ये काही उपयोग झाला तर करेन, कारण सेमच दिसतंय. त्यानंतर हा पदर आहे, तर पदराला अटॅचच आहे ब्लाउज पीस, फिरता कलर आहे, पूर्ण फिरता कलर आहे. त्यानंतर ही अशी पूर्ण डिझाईन आहे याच्यावरती, पूर्ण कडेपर्यंत. तर ही साडी सुद्धा पूर्ण यूज होणार आहे, कारण सेमच आहे. नाहीतर त्या ज्या पैठणीच्या साड्या आहेत ना त्याच्यामध्ये नेसता पदर, ब्लाउज, त्याचा काहीच फायदा होत नाही, काही म्हणजे काहीच, टाकून द्यावं लागतंय. तसं या पार्टीवेअर साडीचा पण फुल फायदा होता, फक्त ब्लाउज पीस त्याचा सेपरेट आहे, तो वेगळा, नाही तर पूर्ण साडी सेम आहे, पदर वेगळा आणि हे वेगळं ते वेगळं असं अजिबात नाहीये, त्याच्यामुळे तो पण मला छान वाटतंय. त्यानंतर आता एकच राहिलंय, आपण त्यात आहे पैठणी साड्यावर, ह्याचा स्टॉक चाललाय, ते जाते. तरी पिंक आहे आणि रेड आहे, सेम आहे, काही चेंज नाही. कलर पण दोन्हीचे छान आले, त्याच्यामुळे मस्त आले, रिटर्न करायचा काही प्रश्नच नाहीये.
तर ही सगळी होती आजची शॉपिंग, एवढी सगळी. जे जे रिपीट आहे ते काही मी तुम्हाला एवढं दाखवलेलं नाही ओपन करून, पण बऱ्यापैकी वेगळ्या पण गोष्टी होत्या. तर कसा वाटला आजचा शॉपिंगचा ब्लॉग मला कमेंट करून सांगा. आणि सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, तिथून तुम्ही तुमच्यासाठी अशी छान छान. तर या साडीची किंमत राहिली सांगायची, 450 का 500च आहे या साडीची किंमत, का 500च्या वर आहे काय माहित नाही, तुम्हाला चेक केल्यानंतर दिसेलच की किती किंमत आहे. तर नक्की घ्या, छान छान वस्तू आहेत आणि कमी किमतीत आहेत आणि क्वालिटी पण छान आहे. या साडीची पण आतली क्वालिटी बघा आणि बाहेरची सेम आहे, फक्त फिरता कलर आहे आणि ड्रेसमध्ये मला वाटते छान दिसेल, कारण कस्टमरने स्वतः सिलेक्ट केली. मी काही त्यांना म्हटलं नाही की हे घ्या ते घ्या, त्यांनी स्वतःच घेतली. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.